गाव गोष्टी पाहतानाच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावात आले होते। पोखरी गावची कमान क्रॉस केली, गावात जाताना मराठी शाळा आणि कॉलेज लागलं। त्यानंतर निसर्गरम्य असं पोखरी गाव फिरायची सफर सुरू झाली। जाताना पाहिलं बैलगाडी आणि बैल झाडांच्या खाली आरामात बसले होते। काकांचं काम चालूच होतं। बरे बाबा गुरं घरी घेऊन चाललेत, त्यांच्या हातात काय आहे पहा, कापडाने बांधलेली पाण्याची बॉटल, पाणी थंड राहावं म्हणून। गायपताची भाजी यायला सुरुवात झाली बरं का। या गावात ना व्ह्यू जाम भारी आहे। नंतर बेंढारवाडीच्या प्राथमिक शाळेत गेलो। लहान मुले पहा कसे गाईडवर बोट ठेवून अभ्यास पूर्ण करतायत आणि कॅरम खेळतायत। मला माझ्या शाळेचे दिवस आठवले। डिजिटलच्या या जमान्यात ना सुविचाराचा बोर्ड भावतो यार अजून पण। गावाला प्रत्येक गोष्टीत पैसाच नाही मोजावा लागत। कसा ते हे पहा, घराच्या बाहेरचे कुंपण, शेणाने लिपलेल्या पडघ्या, जुनी जेवढी घरं तेवढंच घर पण जास्त। पाणी व्हायची सिस्टीम तर पहा, रिमोट कंट्रोलची गाडी काय करायची, ही गाडी तर पहा। गावच्या लोकांची आपल्या खास बात म्हणजे काय, कष्ट करायला घाबरत नाही आणि माया लावायला हटत नाही। या पोखरी गावची मंदिरं तर खूप सुंदर आहेत। सर्व मंदिरात दर्शन केलं आणि मस्त वाटलं। गावात आले, शाळेतल्या मुली भेटल्या आणि येता येता स्ट्रॉबेरी पण खाल्ली। भीमाशंकरला जाताना स्ट्रॉबेरी इथूनच घेऊन जा। या गावचे सर्व वाड्या वस्त्या भारी आहेतच, पण ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, जलकुंभ, तलाव आणि व्ह्यू पण मस्त आहे। गावात खूप कमी लोक राहतात, पण का हो इतकं सुंदर तुमच्या हक्काचं गाव आहे, या हे सर्व जवळून अनुभवायला। मी तर अनुभवलं, पण कोणामुळे? पोखरी गावच्या मंडळींमुळे। आता जाता जाता इंग्रजांच्या काळातला बंगला पण पहा आणि लाईक आणि फॉलो करून जा।